गरमागरम कुरकुरीत आणि एकदम गाडीवरची टेस्टने भरपूर अशी ही आपली सुपर क्रिस्पी कांदा भजी। त्यासाठी मी इथे 3 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत। तर कांद्याची साल मी अगोदरच काढून घेतलेली आहे। आता आपण हे कांदे व्यवस्थित कट करायचे। कांदे कट करण्यामागे सुद्धा एक सिक्रेट टिप्स आहे, त्याने सुद्धा कुरकुरीत भजी होते। तर कांद्याची जी वरची साईड आहे ती आपण थोडीशी काढून घेऊया। त्यानंतर अशा पद्धतीने आपण कांद्याचे जे आहेत 2 भाग करायचे आहे आणि एकदम पातळ लेयर आपल्याला छान प्रकारे कट करून घ्यायचे आहे। त्याने काय होतं, जास्त जाड कांदे राहिले की ते सॉफ्ट पडतात नंतर, त्यामुळे जे कुरकुरीत भजी असतात ते अजिबात होत नाहीत आणि एकदम नरम भजी होतात आपली। तर त्यासाठी इथे आपल्याला एकदम पातळ अशा लेयर्सनी कांदे कापून घ्यायचे आहे। एकदम अशी कळी आपल्याला दिसली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदे जे आहेत ते एकदम अति पातळ लेयरनी कट करून घ्यायचे आहेत। त्याने काय होईल, भजी जे आहेत सुपर क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत होईल आणि क्रंचने भरपूर होईल। त्यानंतर आपण इथे एक मोठा मोल्ड घेतलेला आहे, एक टोप घेतलेला आहे, त्यामध्ये आपण सर्व जे कांदे कट केलेले आहेत ते काढून घेतले। त्यानंतर मी ते 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। तर मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, ते आपल्याला छान असं व्यवस्थित एकत्र करायचं आहे अशा पद्धतीने चोळून। त्याने काय होईल, जे आपले कांदे आहेत ते व्यवस्थित कळी खुलतील आणि एकदम असे मोकळे होतील आणि जी लाल मिरची आपण घातलेली आहे ते छान प्रकारे सगळीकडे कलर लागेल, त्याचा मस्त कलर येईल। त्यानंतर आपण 1 चमचा ओवा घेतलेला आहे, ओवा हाताने छान क्रश करून घातला आणि आता टेस्टसाठी इथे मी 2 बारीक मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या ज्या आहेत बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद घातली आणि आता इथे एकदम सिक्रेट जी वस्तू गाडीवरचे भजी आपण म्हणतो क्रिस्पी कसे होतात, तर त्यासाठी ते 2 ते 3 चमचे तांदूळाचं पीठ घातलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाने काय होतं, सुपर क्रिस्पी जे भजी असतात ते होतात आणि बेसनाने काय होतं, छान असं बाइंडिंग तयार होतं। त्यामुळं तांदूळाचं पीठ नक्की घालायचं, त्यानेच जी कुरकुरीतपणा असतो तो येतो। आपण म्हणतो की आपल्या घरचे भजी असे सॉफ्ट होतात, क्रिस्पी होत नाही, तर त्याचं हेच कारण आहे। त्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं, गरम तेल 1 चमचा घातलं, छान पद्धतीने मिक्स केलं। इकडे तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने जे आहे आपण सर्व जे आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। तेल तापलेलं आहे, एक थोडासा छोटासा कांदा आहे तो घालून बघितला तर तेल छान प्रकारे तापलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला भजी सोडायची आहे। भजीला कुठलाही आकार द्यायचा नाही, गोल कुठलाही द्यायचा नाही, एकदम आडम तडम भजी काढायचे आहेत। त्याने जे आहेत ते सुपर क्रिस्पी आणि सुपर कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने तेल हाय फ्लेमवर भजी काढायची आहे आपल्याला, लो फ्लेम ठेवायची नाही। लो फ्लेम ठेवल्यावर काय होईल, भजी जी आहेत ती एकदम तेल पितात आणि क्रिस्पी होत नाही। त्यामुळे आपल्याला तेल न पिता भजी काढायची आहे। अजिबात तेल जे आहे एकदम कमी तेलात छान असे कुरकुरीत भजी जे आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने जे आहेत सर्व भजी मी तळून घेतलेले आहे एकामागोमाग। तर तुम्ही बघू शकता तेल आहे तेवढंच आहे, तेल अजिबात कमी नाही झालं आणि अशा पद्धतीने जे आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत जे भजी आहेत ते आपली तयार आहेत। तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, बाय बाय।